एकटा सैनिक, समोर संपूर्ण जर्मन फौज. गोळ्या संपल्या. हातात उरली फक्त बंदूक. पण मागे हटणं नाही, कारण तो मराठा होता. ही आहे 22 वर्षांच्या त्या वीराची कथा, ज्यानं इटलीच्या रणांगणावरती एकट्यानेच इतिहास घडवला. नाईक यशवंत घाडगे. 10 जुलै 1944. इटलीच्या टायबर नदीचं खोरं, जंगलात लपलेला शत्रू आणि मृत्यूसमोर उभा. सगळे सहकारी शहीद झालेले, पण एक मराठा अजून जिवंत होता आणि तो लढत होता. ही कथा आहे शौर्याची, त्यागाची आणि अभिमानाची. अशाच नवनवीन महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक माहितीसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. 1939 ते 1945 या दरम्यान दुसरं महायुद्ध सुरू झालं. ब्रिटिश फौजांसोबत लढण्यासाठी 5व्या मराठा लाईव्ह इन्फंट्रीला इटलीला पाठवलं होतं. त्यावेळी नाईक यशवंत घाडगे हे मराठा लाईव्ह इन्फंट्रीमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळत होते. त्यांची तुकडी मित्र राष्ट्रातर्फे इटली आणि जर्मनी विरोधात लढत होती. दुसरे महायुद्ध शिगेला पोचलेलं होतं. तो दिवस होता 10 जुलै 1944. जर्मन सैन्याच्या ताब्यात असलेली छावणी ताब्यात घेण्यासाठी यशवंत घाडगे आणि त्यांची तुकडी इटलीतील टायबर या नदीच्या खोऱ्यात दाखल झाली होती. तेव्हा जंगलाचा आधार घेऊन लपून बसलेल्या जर्मन सैन्यानं अचानकपणे त्यांच्यावरती हल्ला केला. दोन्ही बाजूंनी बंदुका, टॉमी गन्स, तोफा धडधडू लागल्या. घाडगे यांच्या तुकडीवरती शत्रूने अगदी जवळून मोठ्या मशीन गनने गोळीबार केला. त्यात यशवंत घाडगे यांच्या तुकडीतील बहुतेक सैन्य ठार झालं, तर इतर जायबंदी झाले. आता आपल्यासोबत एकही सहकारी सैनिक उरला नाही याची कल्पना असतानाही घाडगे यांनी तिथून पळ काढला नाही. ते ठाणे जिंकेपर्यंत घाडगे लढत राहिले. सर्वात आधी घाडगे यांनी मशीनगनच्या दिशेने हातगोळा भिरकावला. त्यात शत्रूची मशीनगन निकामी झाली. त्यानंतर ताबडतोब त्यांनी तिथल्या शत्रू सैन्यावरती टॉमी गनने गोळ्या झाडल्या. शत्रू ठाण्याचे रक्षण करणारे 4 इटलीचे सैनिक घाडगे यांच्या हल्ल्यामुळे ठार झाले. सोबतचे सगळे सैन्य गारद झालेले असताना ते जर्मन तुकडीवरती भारी पडत होते. पण शत्रूवरती समोरासमोर आक्रमण करताना अचानक आपल्याकडील काडतुसे आणि हातबॉम्ब यांचा साठा संपल्याचं घाडगेंच्या लक्षात आलं. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता आपली बंदूक उलट धरून शत्रूच्या सैनिकावरती झेप घेतली. बंदुकीच्या दस्त्यानं हाणामारी करून ते शत्रू सैनिकांना लोळवू लागले. शेवटी घाडगे यांच्या पलटणीने गोथिक लाईन काबीज केली. पण तेवढ्यातच जवळच्याच खंदकात लपलेल्या एका जर्मन सैनिकाने संधी साधून त्यांच्यावरती गोळी झाडली. या गोळीने अचूक वेध घेतला आणि मोहिमेच्या त्याच दिवशी म्हणजेच 10 जुलै 1944 रोजी घाडगेंची प्राणज्योत मावळली. तेव्हा ते फक्त 22 वर्षांचे होते. यशवंत घाडगे शौर्याने लढले, पण पार्थिव मात्र मिळालं नाही. लेफ्टनंट जनरल D.B. शेकटकर यांनीही घाडगे यांच्या शौर्याला दुजोरा दिला. नाईक यशवंत घाडगे यांनी दाखवलेल्या शौर्य आणि धाडसासाठी दिल्लीतील लाल किल्ल्यासमोरील मैदानामध्ये भरलेल्या दरबारामध्ये त्यांना मरणोपरांत व्हिक्टोरिया क्रॉस VC हा किताब देण्यात आला. व्हिक्टोरिया क्रॉस हा ब्रिटिश सैन्यातील सर्वोच्च सन्मान मानला जातो. 4 ऑगस्ट 1768 रोजी मुंबईत मराठा रेजिमेंटची स्थापना झाली होती. त्यावेळी एक मराठा लाईव्ह इन्फंट्री
असं म्हटलं गेलं. मराठा रेजिमेंटने पहिलं महायुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धात महत्त्वाची कामगिरी केली. इटलीतील मोहिमेने मराठा रेजिमेंटची सर्वात कठोर परीक्षा घेतली, कारण त्यांच्यासमोर थेट इटलीचं सैन्य उभं ठाकलं होतं. सीटा डी कॅस्टेलो आणि सेनियो नदीचा किनारा या प्रदेशामध्ये मराठा इन्फंट्रीने केलेल्या मराठा रेजिमेंटची कामगिरी आजही आठवणीमध्ये काढली जाते. तिथे केलेल्या पराक्रमाबद्दल सोलापूरच्या नामदेव जाधव यांनाही व्हिक्टोरिया क्रॉस हा किताब देण्यात आला होता. याशिवाय दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ईशान भारतात जपान सैनिकाविरुद्ध मराठा सैन्य लढलं होतं. तिथल्या कामगिरीबद्दल या रेजिमेंटला बॅटल ऑनर हे देण्यात आलं होतं. रायगडच्या माणगाव तालुक्यातील पळसगाव आंब्रेची वाडी इथे यशवंत बाळाजी घाडगे यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचं नाव विठाबाई तर वडिलांचं नाव बाळाजीराव असे होते. घाडगे हे गरीब शेतकरी कुटुंबातील होते. यशवंत यांना एक भाऊ आणि 4 बहिणी होत्या. यशवंत अवघ्या 3 महिन्यांचेच असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. तेव्हा यशवंत यांचे मोठे भाऊ वामन हे सैन्यात भरती झाले होते. घरची परिस्थिती अगदी बेताची असल्यानं पतीच्या निधनानंतर आई विठाबाईंना शेतामध्ये काम करावं लागायचं. सोबत मोलमजुरी पण करायच्या. यशवंत यांना पळसगावच्या मराठी शाळेमध्ये त्यांनी घातले. वयाच्या 11व्या वर्षी यशवंत मराठी 4थीची परीक्षा उत्तीर्ण झाले. उच्च शिक्षणासाठी शहरात जाणे हे घरच्या गरीब परिस्थितीमुळे अशक्य होते. त्यामुळे यशवंत हे लोकांच्या शेतावरती मोलमजुरी करू लागले. पुढे 6 वर्षांनंतर थोरले भाऊ वामन सैन्यातून निवृत्त होऊन आपल्या गावी आले. तेव्हा आपणही आपल्या भावाप्रमाणे सैन्यात जावं असं यशवंत यांना देखील वाटू लागलं. तसा त्यांना लाठी, बोथाटी, दांडपट्टा फिरवणं आणि कसरत करण्याची आवड होती. त्यांची शरीरयष्टी सडपातळ, काटक आणि मजबूत होती. पण यशवंत यांनी सैन्यात भरती व्हावं असं विठाबाई यांना मात्र वाटत नव्हतं. पण मोठे भाऊ वामनदादांचा आग्रह आणि यशवंत यांचा हट्ट यामुळे विठाबाईंचा नाईलाज झाला. शेवटी आईनं परवानगी दिली, पण एका अटीवरती. यशवंतने सैन्यात भरती व्हायच्या आधी लग्न केलं तरच आपण त्याला सैन्यामध्ये जाऊ देणार असं त्यांनी म्हटलं. यशवंतने आपल्या आईची ही अट मान्य केली. वयाच्या 18व्या वर्षी सन 1937 साली पाटणूसच्या पांडुरंग महामुनकरांची कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्न झालं की दुसऱ्याच वर्षी सन 1938 साली 5व्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये ते शिपाई म्हणून दाखल झाले. त्यांची सैन्यातील कामगिरी पाहून त्यांना लवकरच नाईक पदावरती बढती मिळाली. त्यावेळी दुसऱ्या महायुद्धाचे वारे वाहू लागले होते. जर्मनी, इटली आणि जपान असा एक गट पडला, तर फ्रान्स, ब्रिटन, सोव्हिएत संघ आणि अमेरिका असा दुसरा गट पडला. शेवटी गोळी लागली आणि तो वीर मातेशी, आपल्या भारत मातेशी एकरूप झाला. पण त्यांचं शौर्य मात्र अमर झालं. ज्याने एकट्याने शत्रूला रोखलं त्याला मिळाला ब्रिटिश सैन्याचा सर्वोच्च सन्मान, व्हिक्टोरिया क्रॉस. नाईक यशवंत घाडगे नाव एक, पण शौर्य हजारोंना प्रेरणा देणारं. अशा वीरांना आमचा मानाचा जय हिंद.
अशाच नवनवीन माहितीपूर्ण वीरांच्या कथा प्रत्येक भारतीयापर्यंत पोचवायला हव्यात. म्हणूनच आत्ताच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करून देशभक्ती पसरवा. जय हिंद.